आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। प्रियकराशी असलेल्या अनैतिक संबंधामध्ये पतीचा असलेला अडथळा दूर करण्यासाठी पत्नीने प्रियकर आणि त्याच्या 2 भाच्यासह पतीचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली। हा खून लपवण्यासाठी पत्नीने आत्महत्येचा बनाव केला होता। पूर्वनियोजित कट रचून शिवा उर्फ शिवाप्पा नायक याचा खून करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238, 62(2)(a) प्रमाणे सुनंदा उर्फ सोनाली नायक, सीताराम राठोड, अजित चव्हाण, आदिक चव्हाण या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पत्नी सुनंदा हिला कर्नाटक येथून अटक करून कुडाळ न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने 16 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यातील इतर तिघे फरार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कुडाळ शहरामध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा शिवा उर्फ शिवाप्पा कृष्णप्पा नायक याने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची फिर्याद शिवा नायक हिच्या बहिणीमुळे कुडाळ पोलिसांमध्ये दिली होती। यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करत अशी आत्महत्येची नोंद दाखल केली होती। यानंतर मयत शिवा याच्यावर विजापूर येथील गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र कुडाळ शहरात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती। 4 जानेवारी रोजी शिवाच्या भावाने या आत्महत्येबाबत संशय व्यक्त करणारा एक अर्ज कुडाळ पोलिसांकडे दिला होता। यानंतर कुडाळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांच्या हाती पत्नी सुनंदा हिची एका व्यक्तीबरोबर झालेली चर्चेची एक ऑडिओ क्लिप हाती लागली। मात्र ही ऑडिओ क्लिप त्यांच्या बंजारी भाषेत असल्याने पोलिसांना या तपास कामात अडथळा येत होता। यासाठी पोलिसांनी संबंधित भाषा जाणणाऱ्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घेऊन त्याचे भाषांतर केले। हे भाषांतर ऐकल्यानंतर पोलिसांच्या संशयाचे रूपांतर पुराव्यात झाले। यानंतर पोलिसांनी पत्नी सुनंदा हिच्या गावी जातीला ताब्यात घेतले। पोलीस चौकशीमध्ये सुरुवातीला तिने पोलिसांना वेगवेगळ्या बतावण्या केल्या। मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच तिने आपण प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची कबुली दिली। तिने दिलेल्या जबाबानुसार 25 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रियकर सीताराम राठोड याने सुनंदाला फोन करून आज रात्री शिवा नायकचा काटा काढायचा असं सांगितलं। यानंतर या दोघांमध्ये हे कृत्य कसे करायचे याबाबत चर्चा झाली। त्यानुसार सीताराम राठोड हा आपले 2 भाचे अजित चव्हाण आणि आदिक चव्हाण यांच्यासह घरी आला। यातील सीतारामने त्याचे पाय पकडले आणि अन्य दोघांपैकी एकाने जाड कापडाने शिवाचे नाक आणि तोंड दाबले तर दुसऱ्याने दोरीने गळा आवळून यानंतर हे तिघही घटनास्थळावरून निघून गेले। यानंतर पत्नीने आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी आणि तिच्या समोर झालेल्या खून लपवण्यासाठी पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला। त्याने आत्महत्या केली असे दिसावे यासाठी किचनमध्ये साडीचा केवळ नामधारी गळफास तयार केला होता। घडलेल्या घटनेवरून उलटसुलट चर्चा सुरू असताना पोलिसांचाही संशय बळावला होता। आत्महत्येचा बनाव रचल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। त्यावेळी पत्नीने आपण स्वतःच पती शिवाला गळफासावरून खाली उतरवले असे सांगितले। मात्र एकटी महिला एका वजनशीर व्यक्तीला खाली उतरू शकत नाही, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला। त्यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं असता चौकशीत माहिती समोर आली। या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार सचिन गवस यांनी दिली। घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।